आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार प्रेक्षक हो, आज सकाळी जी बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, खरं तर यामुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश हळहळला आहे। खरं तर त्यांच्या बरोबर अजितदादांबरोबर त्यांचे खरं तर निकटवर्तीय घनश्याम शेलार गेली अनेक वर्ष त्यांच्यावर राहत आहेत। खरं तर त्यांनाही भावना त्यांच्या अनावर झाल्या आहेत। आपण त्यांच्याकडनं ही घडलेली घटना जी आहे खूप दुःखद आहे, याबाबत त्यांची काय प्रतिक्रिया समजून घ्या। अण्णा काय सांगाल, गेली अनेक वर्षांपासून आपण दादांच्या जवळ होतात आणि अघटितपणे घडली घटना आहे, याबद्दल आपली काय भावना आहे? अत्यंत दुर्दैवी अशी घटना आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली आहे। दादांचं एक्झिट बिलकुल सहन लावणार एक्झिट, महाराष्ट्राची अपूर्वीत हानी दादांच्या गाण्यामुळे निश्चितपणे झालेली। अत्यंत दिलदार, खूप कष्टाळू, महाराष्ट्राच्या विकासाविषयी अत्यंत प्रामाणिक तळमळ असणारा नेता ज्याने आज महाराष्ट्राचं कधीही भरून येणार खूप मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर दादांचं जाणं याच्यावर विश्वास बसत नाही। महाराष्ट्रातल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या अंतकरणावर खूप मोठा आघात आज झालेला आहे। असा नेता होणे नाही। कुशाग्र बुद्धिमत्तेचा, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी अविरतपणे झगडणारा, स्वतःसाठी जगण्यापेक्षा राज्यासाठी जगणं हेच त्यांना माहित होतं। अविश्रांत परिश्रम किती वेळ झोपत होते त्यांना परमेश्वराला माहिती। खूप कष्ट करणारा नेता, असा नेता पुन्हा होणे नाही। महाराष्ट्राची खूप मोठी अडचण, खूप मोठी। खरं तर गेली अनेक वर्षांपासून आपण बरोबर आहात, अनेक छोट्या मोठ्या घटना ह्या आपल्या समोर घडल्या असतील। असा एखादा अशी घटना आहे की जी कोणी विसरू शकत नाही, तुम्हाला सुद्धा ही घटना म्हणजे अजितदादांचं नाव जेव्हा आपल्या समोर येईल त्यावेळेस ती घटना आवर्जून आठवेल, अशी कोणती घटना आपण सांगू शकता? खूप आठवणी आहेत, खूप घटना आहेत। स्वभाव परखडपणाचा होता, जे पोटात पोटात असणारं नेतृत्व होतं, परंतु मनानं फार हवळं नेतृत्व ते होतं। एखादा कार्यकर्ता दुखवला असं वाटल्यानंतर ते स्वतःही मनानं तुटत होते। एका उंचीचं नेतृत्व। खरं तर मुख्यमंत्री पदाची आलेली संधी त्या माणसाच्या हातातून गेली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर झाले असते तर महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीवरती नेऊन त्यांनी ठेवला असता। खूप महाराष्ट्राच्या विकासाविषयी तळमळ असणारा नेता, कार्यकर्त्यांनी शेकणं वाचणारा नेता आज गेलेला आहे। वर्ण दिसताना जरी फणसासारखा दिसत होत तरी आतला फणसाचे जसे गर गोड असतात तसा स्वभाव निश्चितपणे त्यांचा कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा, कार्यकर्त्याला आनंद देणारा होता। राजकीय जीवनामध्ये खरं तर त्यांच्या संपर्कामुळेच मी राजकीय पटलावरती त्या ठिकाणी काम करू शकलो। माझ्या जीवनामध्ये जे स्थित्यंतर झाले त्या स्थित्यंतरामध्ये भक्कमपणानं त्या ठिकाणी आधार देण्याचं काम त्या माणसाने मला कायम जीवनामध्ये केलं। खूप उंची असणारा नेता आज राज्यानं गमावलेला आहे। त्यांच्याविषयी बोलायला शब्द नाहीत। ज्यांच्याकडे पाहून राजकारण करण्याची उर्मी, समाजासाठी काम करायची उर्मी मिळत होती, तो नेता गेल्यानं आज पायाखालची जमीन सरकली, हीच भावना निश्चितपणे जाते। खूप आहे, खूप आली। एखादी आठवण सांगतील तुम्हाला दादांची? खूप आठवणी आहेत, पण आज बोलता येत नाही अशी परिस्थिती। दादांच्या आठवणीविषयी खूपच गोष्टी आहेत, काय काय सांगावं असा विषय आहे। खूप संघटन कौशल्य असणारा, प्रचंड दृष्टी असणारा नेता। या तालुक्याच्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये दादाकडे भूमिका मांडली, दादाने आधार करून असं कधी घडलं नाही। 2009ला अत्यंत भयंकर परिस्थिती इथे झालेली होती। कुकडीचं पाण्याचं एक आवर्तन मिळालं नाही तर हा तालुका दोस्तला स्थिती होती। माझी आंदोलन झाली होती, माझं उपोषण झालेलं। 4 दिवसाच्या उपोषणानंतर त्यावेळच्या पाटबंधारे मंत्र्यांना त्यांनी सांगितलं की घनश्याम शेलारांना दिलासा देऊन तो प्रश्न सुटला पाहिजे। रामराजे नाईक निंबाळकरांनी मला फोन करून उपोषण सोडायला सांगितलं। काही राजकीय गणितांमुळे तो प्रश्न मात्र सुटला नाही। मी पुन्हा आंदोलन केलं, दादांना फोन केला, ओव्हररूल करून पाणी देण्याची परिस्थिती नसताना सुद्धा श्रीगोंदा तालुक्यातल्या लाखो करोडो लोकांचं नुकसान होणार आहे, पाणी सोडलं पाहिजे भूमिका मांडल्यानंतर
पुणे जिल्ह्याचा वाईटपणा घेऊन त्यांनी हा तालुका त्यावेळेस फळबागा जगवला. खूप वेगळं नेतृत्व, खूप वेगळ्या उंचीचं नेतृत्व होतं. खूप आठवणी आहेत, पण आज बोलण्याची मनशक्ती नाही. खर तर आजची ही सकाळी आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून समजलेली बातमी अनेकांच्या हृदयाला कवटळून टाकणारी घटना आहे. अण्णा सुद्धा गेली अनेक वर्षांपासून त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे त्यांच्या सुद्धा भावना अनावर आहेत. खरं तर ही घडलेली घटना नक्की खोटी असावी अशीच भावना जनमानसांची आहे. श्रीरंग साळवे, दत्त जगताप, द टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.